समोरून एक एस टी आली आहे, त्याच्यामुळे आपण थांबलो आहे, कारण की मध्ये जागाच नाही आहे. पूर्ण इथं असं खाली खचलेला आहे रस्ता. काय डोंगर, काय एस टी ओकेमध्ये आहे. नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. आज आपण प्रवास करणार आहोत स्वारगेट ते महाड. महाडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे भोर मार्गे आणि दुसरा जो आहे तो आहे तामिनी मार्गे. तामिनी घाटामधून आपण माणगावपर्यंत ब्लॉक केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तुम्ही तर इथं वरती मी लिंक देईल, तो व्हिडिओ बघा. खूप छान व्हिडिओ झालेला, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता जो प्रवास आहे तो आपण वरंधा घाटामधून करणार आहोत, कारण की तेच आहे वरंधा घाट. मी एस टीने प्रवास केलेला नाही आहे, तो अनुभव घ्यायचा आहे मला. आणि तुम्हीसुद्धा आज माझ्याबरोबर वरंधा घाटाचा अनुभव घेणार आहात. बाकी मला तिकीट दर किती लागला वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रवासादरम्यान सांगणारच आहे. इथून फक्त म्हणजे भोर मार्गे वरंधा घाटामार्गे फक्त 4 गाड्या आहेत. तुम्हाला रिझर्वेशनमध्ये तरी तेवढंच दाखवते, बाकीची एखादी लपून छपून जात असेल तर मला माहिती नाही. तर 4 गाड्या तरी सध्या आहेत. आणि तुम्ही जर तामिनी मार्गे जाणार असाल तुम्हाला भरपूर गाड्या आहेत माणगाव महाडला जाण्यासाठी. तर आपण बाकीच्या गोष्टी बोलणारच आहोत. पहिली गाडी उद्या आपली. आता 8:30 तर आपला एस टीचं टायमिंग झालेलं आहे, पण अजून गाडी आलेली नाही. त्यांनी 9 वाजेपर्यंत सांगितलं आहे. जाऊया आणि आपण वाट बघूया आपल्या गाडीची. भविष्यात एक प्रवास करणार आहे मी, आणि आता ती गाडी स्वारगेटमध्ये उभा आहे, पण ही माहीत नाही कुठं जाणार आहे. ती तुम्हाला गाडी दाखवतो मी. ही आहे शिर्डी मंडणगड. आणि अजून एक गाडी आहे, ती आहे बीड मंडणगड. हा सुद्धा प्रवास आपल्याला करायचा आहे. पण त्या अगोदर पहिला मला तर येऊ द्या व्यवस्थित यूट्यूबवरती. फायनली गाडी आली आणि गाडीला 2 वायपर तर दिसतात आहेत. चालू का नाही ते माहीत नाही आता. तर आलेली आहे आपली गाडी. आणि काही गडबड नाही आपल्याला गाडीमध्ये बसायची, कारण जे सीट आपल्याला या प्रवासादरम्यान आवश्यक आहे ते सीट आपण रिझर्व केलेलं आहे. त्यामुळे काही गडबड नाही आहे. तसंही काही गर्दी दिसत नाही आहे गाडीला. बघूया आता. ते म्हणतात की तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल ब्लॉग बनवण्यासाठी. तर आपण आता डेपोमध्ये चाललो आहे आणि तिथं आपण विचारूया की काय प्रॉब्लेम आहे का, काय परमिशन लागेल का काय. कारण की आत्तापर्यंत मी व्हिडिओ बनवले कधी काय प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे, त्यांच्या समाधानासाठी आपण जाऊया, विचारूया. वायपर चालू आहे का? अरे वा वा, वायपर सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. एकदम मस्त व्ह्यू तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं नशीब एक दृष्टीने चांगलं आहे की गाडीला वायपर पण आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की गाडीमध्ये फक्त 4 प्रवासी असल्यामुळे गाडी कदाचित कॅन्सलसुद्धा होऊ शकते, कारण ही निमा आराम गाडी आहे. साधी असं तर वेगळी गोष्ट होती. बघूया काय होतं, 1-5 मिनिटामध्ये आपल्याला कळलं. जर तुम्ही कधी ह्या रूटनी प्रवास करत असाल तर एकदा नक्की ह्या गाडीने प्रवास करा. त्यांना पण म्हणजे समजून घ्या की यूट्यूबचा फायदा असतो का नाही, कारण त्यांनी मला सांगितलं की परमिशन घ्यावं. पिंपरी चिंचवड महाड आहे आणि ही जी आली हे आहे पिंपरी चिंचवड महाजन. ही गाडी जी जाणार आहे ही सुद्धा भोर मार्गेच जाणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जरी आपली ही गाडी कॅन्सल झाली तरी आपल्याला ह्या गाडीने जाता येणार आहे. पण प्रॉब्लेम त्याचा एकच असणार आहे, वायपरचा प्रॉब्लेम असणार आहे. बघूया काय होते. 5 मिनिटामध्ये आपल्याला कळलंच की ती गाडी जाणार का ही गाडी. ही गाडी तर कन्फर्म जाणार आहे, पण त्या गाडीचं नक्की नाही आहे. जे होईल ते होईल. तुम्हाला एक तर लालपरी भेटेल, नाही तर मग हिरकणी भेटेल. दोन्हीपैकी कुठल्या तरी गाडीचा प्रवास नक्की भेटेल. फायनली कन्फर्म झालेलं आहे आपलं. आपण हिरकणीने जाणार आहोत. त्यांनी कॉल केला होता घरच्या डिपार्टमेंटला की ते म्हणले असू द्या 4 प्रवासी, पण 3 प्रवासी जे आहेत ते रिझर्वेशनवालेत, त्याच्यामुळं गाडी स्टँडमधून सोडत आहेत. आणि आता आपला प्रवास सुरू होतो आहे महाडला.
तर एक 5 मिनिट आपली गाडी थांबली डिझेल भरण्यासाठी आणि आपण डिझेल भरतोय ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. एकदा प्रवास केला रत्नागिरी ते कोल्हापूर, तेव्हासुद्धा गाडी हे इंडियन ऑइलमध्येच पेट्रोल पंपावरती डिझेल भरत होती. आपलं काय टायअप झालं आहे MSRTCचं, जर कुणाला माहिती असेल तर कमेंट करा नक्की. गाडीची डिझेल कॅपॅसिटी आहे 240 बरोबर. चौकशी केल्यामुळे मला असं समजलं आहे की जो आपण इंडियन ऑइलबरोबर टायअप केलेलं आहे त्याचं कारणही वेगळं आहे. आता संपामुळे जे STला नुकसान झालं त्याच्यामध्ये जेव्हा डिझेल स्टँडमध्ये म्हणा डेपोमध्ये म्हणा डिझेल जेव्हा STमध्ये भरायचे ते पंप असायचे, तो जो एक्स्ट्रा चार्जेस होते म्हणजे समजा ट्रान्सपोर्ट चार्जेस असतील ते STच्या ह्याच्यामध्ये वाचतात. त्याच्यामुळं त्यांना हे परवडतं आहे आणि म्हणून आपण इंडियन ऑइलबरोबर टाईप केलेलं आहे डिझेलसाठी. तर ही थोडीशी माहिती तर भेटलेली आहे आपल्याला. चला सुरुवात करूया पुन्हा प्रवास आपला. माहिती सांगायची होती पण मला जातच आहे ना, प्रवासी चढतात आहेत त्याच्यामुळं. सर का दादा 1 मिनिट मला जाऊ दे. तर आता आपण आलेलो आहोत भोरमध्ये. ही आपली बस एक 5 मिनिटं थांबणार आहे फक्त. दादा एंट्री करायला गेलेत. ते तिकीट दर सांगतो. मला जो तिकीट दर पडला हा निमारणचा आहे 255 रुपये स्वारगेट ते महाड. याचा टायमिंग आहे पिंपरी चिंचवडवरून 8 वाजताचा. त्याच्या पाठोपाठच लगेच एक मागजन गाडी आहे. ते रिझर्वेशनमध्ये मला त्याचं म्हणजे भोरवरून जाते का नाही ते दाखवत नव्हतं, त्याच्यामुळे मी ते तिकीट काही बुक केलं नाही. म्हणून मी निमारणचं तिकीट बुक केलेलं आहे. तिचा तिकीट दर आहे 190 रुपये साध्या गाडीचा स्वारगेटवरून ते महाडला भोर मार्गे. आणि शेवटची गाडी साधारण एक आंबेजोगाईची गाडी आहे. ती आंबेजोगाईवरून 8 वाजता निघते आणि स्वारगेटला 4:40 किंवा 4:50ला स्वारगेटला येते. तर अशा प्रकारे टायमिंग आहे. आणि आता जो आपला खास प्रवास सुरू होणार आहे तो सुरू होणार आहे कारण की जो आपल्याला घाट बघायचा आहे त्याच्यासाठी मी मुद्दामून फ्रंट सीटचं रिझर्वेशन केलेलं आहे. आणि तो तुम्ही आता मस्तपैकी एन्जॉय करा, फुल स्क्रीन करा आणि प्रवासाचा आनंद घ्या. गाडी थांबलेली आहे तोपर्यंत एक पाणी बॉटल घेऊया आपण. आता एक पाणी बॉटल द्या ना, छोटीवाली द्या ना. बरं ठीक आहे द्या, मोठी द्या. एक पाणी बॉटल घेतली. मागापासून माझ्याकडे पाणी बॉटल नव्हती. इकडे लागली भोर नीरा, भोर कारी. इथे भरपूर म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त आहे पण आता सध्या विद्यार्थी तुम्हाला दिसणार नाही, इथं खूप कमी आहेत. बहुतेक शाळेचा टायमिंग अजून सुटलेला नाही आहे त्याच्यामुळे ही आपली बस इथं फुल झाली. जिथं फक्त 4 प्रवासी होते तिथं आता प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. झाले का मॅडम प्रवासी? बरोबर, प्रवासी वाढले का? ड्रायव्हर दादा पण आलेत. सुरुवात करूया. खऱ्या प्रवासाची सुरुवात आपली आता इथून होणार आहे. समोरून आले महाड पुणे बिरवाडी भोर.
अजिबात येणार नाही आहे. पण काही असे कट्टर एस टी प्रेमी आहेत की त्यांना आवाजच पाहिजे फक्त. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला इलेक्ट्रिक आवडेल का आपली जुनीवाली एस टी आवडेल. डेंजर टर्न आहे, तुम्हाला दाखवतो मी. कदाचित बस मागे पण रिवर्स घेऊन लागत असेल. आता बघा इथे बसला 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 टर्न बसला एकदम. समोरून एक एस टी आली आहे, त्याच्यामुळे आपण थांबलो आहे, कारण की मध्ये जागाच नाही आहे. पूर्ण इथं असं खाली खचलेला आहे रस्ता. हे आहे खेड चिंचवड.
आपण घाटाच्या खाली आलो आहे. घाटाच्या खाली येते येते एकदम अशा कांटाळ्यात वाचल्या जवळजवळ आता फक्त 25 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं. जास्त लांब नाही आहे. जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करूया. तर आलो आहे आता आपण महाडला. आपण 9:30 वाजता निघालेलो आणि आता वाजले 2:15. एक लाईक चालक दादांसाठी नक्कीच बनतो, कारण की मी ऐकलं होतं असं की तिथं टर्न मारताना गाडी रिव्हर्स घ्यावी लागते, पण दादाने एकदम म्हणजे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये गाडी कशी आणली ती. दादा एक लाईक तुमच्यासाठी. थँक्यू. भारी वाटलं तुमच्याबरोबर प्रवास करून. चला आता रिटर्न बघू. आता इथून पुढचा प्रवास करायचा, काय करायचं ठरवायचं. हे बघा, हे असं आहे महाडचं बस स्थानक. वरती पाहू शकता तुम्ही, आणि समोर चौकशी वगैरे याच्यासाठी आहे. इथं स्टॉल आहे आणि इथं गुजरातच्या पण गाड्या लागलेल्या आहेत. सुरत, महाड, अजून बऱ्याच गाड्या आहेत. इथं नालासोपारा, झांजवड. ही कुठली गाडी? झांजवड. पहिल्यांदा बऱ्याच गाड्यांची नावं मी पहिल्यांदा बघतोय. तर संपूया हा ब्लॉग इथे. आपण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय. सायनिंग ऑफ.